श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। उद्या आहे कमला एकादशी आणि कमला एकादशी म्हणजे आपल्याला खूप मोठी एकादशी आहे आणि ह्या अधिक महिन्यातले जे एकादशी असतात, ह्या अधिक महिन्यातली एकादशी केल्यानंतर आपल्याला 10 वर्षाच्या एकादशी केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं। त्यामुळे ही एकादशी खूप महत्त्वाची आहे। आपल्याला एक दिवा लावायचा आहे। मी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, मी सांगणार आहे की उद्या अधिक महिन्यातील एकादशी आहे, कमला एकादशी आहे। आपल्याला आपल्या घरातील कटकटी वगैरे, आपल्याला लक्ष्मीचा सहवास राहावा। आपल्याकडे पैसा भरपूर आहे पण टिकत नाही, या गोष्टीसाठी तुम्हाला मी एक सांगणार आहे की एक दिवा लावायचा आहे। हा व्हिडिओच्या लास्टला मी सांगणार आहे। हा व्हिडिओ पूर्णपणे स्किप न करता बघा। तर बघा, उद्या आहे कमला एकादशी। आपल्याला कमला एकादशीला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत बघा। सर्वात अगोदर तर आपल्याला श्रीमद भागवत पारायण जो ग्रंथ आहे तुम्ही संकल्पयुक्त करू शकता, कारण की 11 ते 15 म्हणजे शेवटचे 5 दिवसच राहिलेले आहे आपल्या हातात की अधिक महिन्याची सेवा करण्यासाठी। आणि या 5 दिवसामध्ये जे काही आपल्याकडून पूर्ण महिनाभर झालं नाही ते आपण या 5 दिवसामध्ये या सेवा केल्यानंतर नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे। त्यामुळे ह्या 5 दिवसामध्ये कुठल्या कुठल्या सेवा करायच्या 11 जून ते 15 जूनपर्यंत, तर हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर बघा, आपण श्रीमद भागवत पारायण हे जे आहे छोटं आपलं ते 700 श्लोकचं ते आपल्याला आपण करू शकतो, कारण की ते संकल्पयुक्त करा, तुम्ही तसंही वाचू शकता। पण एक आहे की एका बैठकीत केलं तर खूप चांगलं आहे। जर नाहीच झालं तुमच्याकडून एका बैठकीत तर 2 बैठकीत केलंही तरीही चालेल। सात अशा पद्धतीने वाचलं तरीही चालेल। सकाळी 7 नंतर 7 अशा पद्धतीने वाचलं तरीही चालेल, काही हरकत नाही। तर बघा, आता नंतर काय करायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त जप होईल तेवढा तुम्हाला जास्त जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला बालकृष्ण आहे, जे बालकृष्णाला काय करायचं आहे, तर आपल्याला अभिषेक करायचा आहे। तुम्ही दह्यानी करा, दुधानी करा, तुपानी करा, पंचामृतनी करा, तुम्हाला ज्यानी वाटेल त्यांनी करा, पण नक्की करा। आणि अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्ही तुळशीपत्रही करू शकता, कारण की उद्या एकादशी आहे। एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये असं म्हणतात। तुम्ही आजच तुळशीपत्र तोडून घ्यावे किंवा मग मंजुळा वगैरे। तर बघा, नंतर तुम्ही आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी तुम्ही सत्यनारायणही करू शकता, ज्यांचे कोणाचे सत्यनारायण राहिले, कारण की अडचणी वगैरे प्रत्येकाला असतात, काही प्रॉब्लेम वगैरे असतात। त्यामुळे ज्यांचे कोणाचे सत्यनारायण राहिले असेल त्यांनी नक्की सत्यनारायण करा। तर आता जसं आपण आता सत्यनारायण करतो तर तेव्हा जो प्रसाद असतो आपला शिऱ्याचा जो प्रसाद असतो त्याच्या जागी तुम्ही दही साखर किंवा दही दूध असा प्रसाद ठेवू शकता। फक्त शिऱ्याचा ठेवायचा नाही, कारण की उद्या एकादशी आहे म्हणून। जसं आपण खडी साखरेचा 3 वाट्यामध्ये ठेवत असतो कुलदेवतेला, गणपती बाप्पाला आणि वरुण देवतेला, तसंच आपण शिरा याला ठेवत असतो बघा, बालकृष्णाला। तर शिरा न ठेवता तुम्ही काय करायचं आहे, त्या दिवशी शिरा न ठेवता त्याच्यामध्ये तुम्ही दही साखर ठेवू शकता किंवा मग दूध साखर ठेवू शकता, तुमची इच्छा। तर बघा, सत्यनारायणही करू शकता। आणि सर्वात मेन म्हणजे तुम्हाला उद्या तुमच्याकडून काहीही नाही झालं तरी तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय नक्की वाचायचा आहे, जो पुरुषोत्तम अध्याय असं म्हटलं गेलेलं आहे की जो आपल्याला गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे। ॲटलिस्ट तुम्ही शेवटचे 5 दिवस तरी रोज एक असं 5 म्हणजे तुमचे 5 वेळेस होऊन जाईल गीतेचा 15वा अध्याय। अशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता, रोज एक अध्याय, फक्त एकच वाचायचं आहे, गीतेचा 15वा अध्याय। एवढं तर तुम्ही करू शकता ना, कारण की जेवढं आपण पूर्ण अधिक महिन्यामध्ये लोक काय काय नाही करत, तर आपण एक अध्याय तर वाचू शकतो ना। 2 पेजचा एक अध्याय असतो, एक अध्याय तर नक्कीच वाचू शकतो आपण। 15वा अध्याय आपल्याला गीतेचा वाचायचा आहे। त्याच्यानंतर बघा, विष्णू सहस्त्रनाम तुम्ही करा, विष्णू सहस्त्रनाम पण पठण करू शकता। नंतर ज्यांना वाचता येतं त्यांनी वाचा, ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी ऐका तरी, कमीत कमी फक्त ऐकतानीच थोडं जास्त फास्ट याच्यात नका ऐकू, हळू याच्यात ऐका, म्हणजे कसं आहे तुम्हाला पूर्णपणे ते समजूनही जाईल। नंतर तुम्ही आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची सेवाही करू शकता उद्या, कारण की एकादशी आहे। ज्यांच्याकडून आतापर्यंत झालं नाही त्यांनी उद्या 12 वाजता म्हणजे गुरुवारी उद्या 12 वाजता, उद्याच्या रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता। 12 वाजता तुम्ही 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता। 12 वाजता आंघोळ वगैरे करून तुम्हाला 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे। आता चला दीपदानाकडे वळूया आपण। अधिक महिन्यामध्ये दीपदानाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे। आणि सर्वात मेन
काय करायचं आहे तर आपल्याला 33 हा जो अंक आहे ना, या 33 जो अंक आहे याला खूप जास्त महत्त्व मानलेलं आहे 33 अंकाला. कारण की दीपदान करताना आपल्याला 33 दीपदान करायचं आहे. जे छोटे छोटे भेटतात बघा आपल्याला, छोटे छोटे दिवे भेटत असतात 10 रुपयाला वगैरे भेटतात. जे जास्त घेतले तर आपण कमी पैशातही लावतात. ते छोटे छोटे भेटतात बघा तांब्याचे. आणि दीपदान करताना दिवा हा तांब्याचाच असायला हवा. भलेही तुम्ही मग कुठल्याही मंदिरात लावा, केंद्रात लावा, कुठे तुमच्या गावात एखादं मंदिर असेल, आता कोणी म्हणेल मंदिरच नाही, पण कुठे ना कुठलं तरी एखाद्या गावामध्ये कशाचं तरी मंदिर असतंच ना, तर तुम्ही तिथे जाऊन दीपदान करू शकता. पण 33 दिवे लावायचे आहे. 33 दिव्याची वात भेटती ती लावायची आहे. किंवा मग तुम्ही 33 दिव्यामध्ये एक वात करून टाकू शकता. ती दिवे लावायचे आहे तुम्हाला. ते 33 दिवे लावल्यानंतर ते दिवे घरी घेऊन यायचे नाही. आपल्याला ते दिवे तिथंच ठेवायचे आहे. म्हणजे की आपण दान करणार आहे तर ते मंदिरातच ठेवायचे. जर तुम्ही मंदिरात लावले तर मंदिरातच ठेवायचे. जर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली लावला तर ते पिंपळाच्या झाडाखालीच ठेवायचे आहे. ते घरी दिवे घेऊन यायचं नाही. ते दिवे आपल्याला तिथंच ठेवायचे आहे. तर ते बघा अशा पद्धतीने. आणि नंतर काय करायचं आहे, ते दिवे दान करायचे आहे. आणि आपल्या घराच्या, उद्या एकादशी असल्यामुळे आपल्या घराच्या उजव्या साईडला आत येताना, उजव्या साईडला बाहेर जाताना आपल्या डाव्या साईडला एक दिवा लावायचा आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही तिळाच्या तेलाचाही लावू शकता. कारण की हा दिवस आपल्या पितरांच्या पूजेसाठी, पितरांच्या स्तुतीसाठी खूप जास्त मानलेला, म्हणजे चांगला मानला जातो. जेणेकरून आपल्या पितरांची संतुष्टी होई, त्यांना त्यांची पूर्ण सर्व कामना पूर्ण व्हावे यासाठी आपल्याला दिवा लावायचा आहे. तर बघा आपण तिळाच्या तेलाचाच दिवा लावला तरी हे खूप चांगलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधाही लावू शकता. बघा त्याच्यानंतर तुम्हाला पितृस्तुती वाचायची, पितृस्तुती स्तोत्र वाचायचं आहे. आता हे कधी वाचायचं आहे तर हे तुम्हाला उद्या पूजेच्या आधी वाचायचं आहे. कारण की पितरांची सेवा ही पूजेच्या आधी केली जाते. आणि पितरांच्या सेवेचं जे आसन असतं ते वेगळं ठेवायचं असतं. जे आपण देवपूजेला आसन घेत असतो ते वेगळं ठेवायचं असतं. बघा आणि ते दीपदान केल्यानंतर दिवे घरी आणायचे नाही. बघा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.